पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या बैलगाडा शर्यतींचा धडाका सुरू आहे। बैलगाडा शर्यतीमध्ये घाटामध्ये एका तरुणाचा भीषण अपघात होताना थोडक्यात बचावला। संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्यासाठ्यामध्ये घट झालेली आहे, त्यामुळे शहराला आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। गंगासागर तलावामध्ये केवळ 1.40 मीटर पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपालिकेने केलेलं आहे। नवापूरच्या MIDC मध्ये टेक्सटाईलच्या 2 कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये टेक्सटाईलच्या 2 कंपन्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यासह विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे प्रति क्विंटल किमान 1500 अनुदान रुपये देण्याची मागणी केली होती। सरकारने कांद्याच्या बाबतीमध्ये तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे यांनी दिलेला आहे। बीड शहरातील रस्त्याचं काम संथ गतीने सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अपूर्णच आहे, त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला। उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे। मेढा सातारा मार्गावरील नुने गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका केमिकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कोकणची काशी म्हणून ओळखल्या असलेल्या कुणकेश्वर मंदिर इथं आंब्याची सजावट करण्यात आली। यावर्षी आंबा कमी प्रमाणामध्ये असताना सुद्धा येथील आंबा व्यापाऱ्यांनी ही सजावट केलेली आहे। आंबे दिलेले आहेत 11,000 देवगड हापूस आंब्यांची सजावट कुणकेश्वर चरणी करण्यात आली। भक्ती आणि जिद्द यांचा एक आगळा वेगळा स्वॅग पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाला। आंबेगाव तालुक्यातील 3 तरुणांनी सायकलवर स्वार होत आळंदी ते पंढरपूर असा आणि त्यानंतर अक्कलकोट असा प्रवास केलेला आहे। या तरुणांच्या सायकल स्वारीची सध्या जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा आहे। सोशल मीडियावरती एका विद्यार्थ्यानं आपल्या भन्नाट आवाजाच्या जोरावरती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। हा विद्यार्थी अगदी हुबेहूब एसटी स्थानक आणि रेल्वे स्टेशनवरील उद्घोषणा करतोय। कोल्हापुरातील सर्वेश पाटील हा 9वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे। सध्या सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरतोय। वारकरी संप्रदायामध्ये सध्या घुसखोरी झाल्याच्या विधानावरून पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदाय चांगलाच आक्रमक झालेला आहे। संग्राम बापू भंडारे यांनी लवांडे यांच्यावरती शाईफेक केल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळल्याचं दिसून येत आहे। पंढरपुरात भव्य दर्शन मंडप उभारला जाणार आहे। विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। दर्शन मंडप 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणाचा इर्शाळवाडी परिसरामध्ये मृत्यू झाला। उष्माघातामुळे अथवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। या घटनेचा अधिकचा तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, प्रभारी पोलीस विशाल पवार हे करतायत। सोलापुरात एका कारचा भीषण स्फोट झालाय। बंदुकीतील गंधकामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। स्फोटाचा एक्सक्लुझिव्ह CCTV फुटेज सध्या समोर आलेला आहे। इंदापूरच्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला लक्ष्मण हाकेने भेट दिली। यावेळी सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारपासून इंदापूर तालुक्यामध्ये पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिलं। उर्वरित वितरकांना उन्हाळी आवर्तन द्यावं, 144 कलम हटवावं, तसंच कोयता गँगची दहशत रोखावी अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडे मांडलेल्या आहेत। बीडच्या नगर परिषदेमध्ये दालनामध्ये जाऊन मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलेला आहे। ही घटना CCTV मध्ये चित्रित झाली। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन केलं। जनगणना 2027 साठी नागरिकांनी स्वगणनेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनगणना 2027 साठी प्रशासनाकडून नियोजन पद्धतीनं तयारी करण्यात येत असल्याचं सुद्धा सांगण्यात येतं। यावर्षी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं HLO मोबाईल ॲपद्वारे पार पडणार आहे। कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने ई-चलन दंडाच्या विरोधामध्ये कोल्हापूर बस व्यावसायिक आक्रमक झाले। बस व्यावसायिक प्रदीप राठोड यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला। कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन मंडळाच्या दरामध्ये त्यांनी उपोषण केलं। मुंबई गोवा महामार्गावरील कासारडे ब्रिजच्या स्लॅबला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत। परिणामी वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। स्लॅबचं सिमेंट काही प्रमाणामध्ये खाली पडतंय, त्यामुळे ब्रिज धोकादायक झाला असल्याची तक्रार नागरिकांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष देशवासियांनी सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं। याबाबत सोने व्यापाऱ्यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं व्यापाऱ्यांचं यामध्ये काहीही मोठं नुकसान होणार नाही। मोठं गुंतवणूकदार आणि साठेबाजी करणाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे।
रत्नागिरीमध्ये देवरुख पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थानासाठी परवड होत असल्याचं बोललं जाते. मोडकळीस आलेल्या घरांमुळे भाड्याच्या घरांचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे शासनानं आणि विशेषतः गृह विभागानं याकडे तातडीने लक्ष देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सध्या केली जाते. मराठवाड्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई तीव्रता वाढलेली आहे आणि असं असलं तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यातील 127 गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये गंभीर पाण्याचं संकट ओढावलेलं आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनानं 156 पाण्याचे टँकर सेवेमध्ये दाखल झाले असून प्रभावित भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. दिवसा तहसीलवरती शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला. हरभरा तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. पीक खरेदीसाठी मुदतवाढ देऊन खरेदी केंद्र बंद का, असाही सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. अशातच पेट्रोल डिझेल वापरायचं नसेल तर व्यवसाय आणि घर कसं चालवायचं असाही प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीडमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात आणि संघटनांकडून महामोर्चा सुद्धा काढण्यात आला. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. यामध्ये रस्त्याच्या बाजूला नालीवरती टाकलेला स्लॅब महिनाभरातच कोसळला. त्यामुळे कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.